नमस्कार मित्रांनो, जी के स्टोरी टेलरमध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे। तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक आणि भयानक अशी कथा। आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तथरारक अशा कथेला सुरुवात करूया। ही कसली विचित्र पैंज, ती सुद्धा गावात सर्वात डेरिंगबाज मुलगा म्हणून पहिला येण्याची। अन पैज पण कोणाबरोबर, तर अगदी जवळचा मित्र सीझर बरोबर। तसा रोशन डेरिंगबाज मुलगा, भीती त्याला माहीत नाही, पण अशी विचित्र पैंज रात्री 1 वाजता गावापासून दूर निर्जन वाडीत जाऊन तिथे विहिरीच्या बाजूला बसून हॉरर मूवी पाहायची, ती पण एकट्याने। अन पिक्चर कोणता ते पण सीझर ठरवणार। वर पिक्चर लॅपटॉपमध्ये लोड न करता पेन ड्राईव्हमध्ये, अन तो पेन ड्राईव्ह रोशनच्या हातात न देता सीझरने संध्याकाळी जाऊन त्या विहिरीच्या बाजूला असलेल्या त्या निर्मनुष्य मोडक्या झोपडीच्या दारात लावून ठेवायचा। अन सोबत त्या लॅपटॉपचा लॉग इन आणि पासवर्ड तिथेच कागदावर लिहून ठेवायचा, म्हणजे रोशन त्या जागेवर पोहोचल्याशिवाय पिक्चर पाहू शकणार नाही। रोशनने पैज मान्य केली। आज रात्री तो त्या निर्जन वाडीत जाऊन तिथे विहिरीच्या बाजूला एकांतात हॉरर मूवी पाहणार होता। त्याला गावातील सर्वात डेरिंगबाज असल्याचे सिद्ध करायचे होते। आज हवेत वेगळाच गारवा होता। साधारण रात्री 12:30च्या सुमारास सीझर आणि रोशन गावातल्या वेशीपाशी एकत्र आले। सीझरने त्याची लॅपटॉपची बॅग रोशनकडे दिली आणि त्याला निघण्याचा इशारा केला। रोशनची पावले वाडीच्या दिशेने गावाबाहेर पडू लागली। गावात ठार काळोख होता। रातकिड्यांचा कर्णकर्कश आवाज रात्रीला कापत होता। ढगाळलेल्या आकाशात चंद्र गायब झाला होता। तसा क्रिकेट खेळण्यासाठी रोशन त्या रस्त्याने गावातील वाडीत येत होता, परंतु तो नेहमी दिवसा। आजची परिस्थिती वेगळी होती। मध्यरात्री एकट्याने ह्या अंधारात वाट शोधणे त्याला कठीण जात होते। अंगात सफेद टी शर्ट, ब्ल्यू जीन्स, पायात स्पोर्ट शूज आणि पाठीला काळी लॅपटॉप बॅग अशी त्याची आकृती काळोखात पुढे जात होती। गावातल्या आतुकाकाने अलीकडेच त्यांचे नवीन घर वाडीतल्या केळीच्या बागेत बांधले होते। त्यांच्या घरामागील बल्बचा थोडा उजेड त्याला जाताना दिसत होता। गावातल्या कुत्र्यांचे रडणे त्याचे कान भेदत होते। किती विचित्र रडतात ना हे कुत्रे, रोशन स्वतःशीच बोलून गेला। रोशन उजवीकडे वळाला, पुढे चढण होती अन मग नारळाची बाग। त्याने नारळाच्या बागेत प्रवेश केला अन झपाझप चालू लागला आणि तेवढ्यात अचानक जोरात आवाज झाला। तो जागीच थांबला। नारळाची एक झावळी समोरच्या माळावरून कोसळून त्याच्या पुढ्यात येऊन पडली होती। क्षणभर रोशनला काही समजलेच नाही। त्याने ती झावळी बाजूला करून पुढचा मार्ग पकडला। आता तो मोकळ्या अशा उजाड जागेवर आला होता। कधी कधी गावातील मुले क्रिकेट खेळण्यासाठी ह्या भागात येत असत। चंद्राच्या मंद प्रकाशात क्रिकेटचे पिच अस्पष्ट दिसत होते। रोशन चालत राहिला। डाव्या बाजूला थोडे पुढे गेले की तिथे आंब्याचे एक झाड होते अन मागे एक मोठी बावखल। रोशनने चालता चालता बावखल्याच्या दिशेने नजर टाकली। आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब बावखलातील पाण्यावर पडलेले होते। रोशनने आकाशात पाहिले अन पुन्हा तो झपाझप चालू लागला। गावापासून आता तो खूप दूर आला होता। अजून 5 मिनिटे चालले की डावीकडे वळून मोगऱ्याच्या बागा त्या पार केल्या की ती विहीर। 4-5 वर्ष अगोदरच एक बाई तिथे राहत होती, पण ती कुठे गायब झाली ते कोणालाच माहीत नव्हते। हवेत थंडी वाढली होती। रोशनला थकवा जाणवत होता, पण लक्ष समोर दिसत होते। त्याने मोगऱ्याची बाग पार केली अन तो पुढे आला। चंद्र ढगाआड गेल्याने अंधार वाढला होता। आता त्याला मोडकी झोपडी दिसू लागली अन बाजूला ती विहीरही।
बहुतेक तो कोल्ह्याचा आवाज असावा. वाडीत रात्री कोल्हे लढतात हे त्याने ऐकले होते, पण आज तो प्रत्यक्ष अनुभव घेत होता. तो झोपडीच्या बाजूला आला. त्याला आता झोपडीचे दार गाठून पेनड्राईव्ह व लॉग इन पासवर्ड घ्यायचा होता. थोडा आडोशाला तो दरवाजा होता. त्याच्या एका टोकाला खिळ्याला पेनड्राईव्ह व एक कागद बांधून ठेवला होता. रोशनने दोन्ही वस्तू हातात घेतल्या आणि तो विहिरीच्या बाजूला असलेल्या लाकडाच्या ओडक्यावर बसला. लॅपटॉपच्या स्क्रीनवरील उजेडाने विहिरी बाजूचा अंधार थोडा दूर झाला होता. रात्रीचा साधारण 1 वाजला होता. रोशनने पाठीवरचा लॅपटॉप काढला आणि ऑन केला. हातातील कागद उघडून त्यातील लॉग इन आणि पासवर्ड त्याला घ्यायचा होता. त्याने कागद उघडला. सीझरने त्यावर लॉग इन आणि पासवर्ड लिहिला होता. लॉग इन अननोन आणि पासवर्ड इमेज. काय विचित्र लॉग इन आणि पासवर्ड. रोशनने मनातल्या मनात म्हटले. आता लॅपटॉप सुरू झाला. रोशनने हलकेच पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावला आणि फोल्डर ओपन केले. अननोन इमेज म्हणून एक व्हिडिओ फाईल त्यात सेव्ह केलेली होती. रोशनने मूवी सुरू केली. कोणता पिक्चर असेल बरे, रोशनने विचार केला. पिक्चर सुरू झाला. सुरुवातीचे नाव ना काही. कसला पिक्चर असेल बरं. त्याला फक्त काळोखी रात्र दिसत होती. त्या पिक्चरमध्ये सर्वत्र अंधार अन कुठली तरी नारळाची वाडी. अचानक एक व्यक्ती त्या बागेत चालताना दिसू लागली. पाठमोरी आकृती होती ती. हळूहळू आकृती स्पष्ट होत गेली. सफेद टी शर्ट, ब्ल्यू जीन्स, पायात स्पोर्ट शूज आणि पाठीला काळी लॅपटॉप बॅग अशी ती आकृती पिक्चरमधील काळोखात पुढे जात होती. अरे बापरे, काय हे विचित्र. ही आकृती तर माझ्यासारखीच. आणि ती नारळाची बाग. आताच मी चालून आलो की. कोण असेल तो तरुण त्या पिक्चरमध्ये. पण तो अचानक थांबला का त्या नारळाच्या बागेत. रोशन उत्कंठेने पाहू लागला. पिक्चरमधील त्या तरुणाने त्याच्या समोर पडलेली नारळाची झावळी उचलून बाजूला केली आणि तो पुढे चालू लागला. काय हे विचित्र. नुकताच मी ती झावळी उचलली आणि तसेच दृश्य. पिक्चर पुढे सरकत होता आणि तो तरुण झपाझपा पुढे पावले टाकत चालत होता. बापरे, हे काय पुन्हा तेच बावखल आणि ती चंद्राची सावली त्या पाण्यात. क्षणभर रोशनला काही कळेनासे झाले. आपल्या चालण्याची कोणीतरी शूटिंग करून तीच मूव्ही आपल्याला लॅपटॉपवर दाखवत आहे असे त्याला त्या क्षणी वाटू लागले. पिक्चरमधील तरुण आता एका निर्जन ठिकाणी आला होता. समोर एक विहीर होती आणि त्याच्या बाजूला एक मोडकी झोपडी. रोशनच्या समोर असलेल्या झोपडीच्या हुबेहूब ती झोपडी होती. तो तरुण झोपडीच्या दाराजवळ गेला आणि त्याने झोपडीच्या दरवाजाजवळून काही वस्तू हातात घेतली आणि तो विहिरीच्या बाजूच्या ओडक्यावर येऊन बसला. त्याने पाठीवरची लॅपटॉप बॅग काढली आणि लॅपटॉप ऑन केला. हातातील कागद उघडून त्यातील काही पाहून त्याने लॅपटॉपवर टाईप केले. लॉग इन आणि पासवर्ड असावा का. काय असेल त्याचा लॉग इन आणि पासवर्ड. अननोन इमेज तर नसेल. रोशन विचारात गुंग झाला होता. अचानक पिक्चरमधील कोल्ह्यांचे रडणे त्याला ऐकू आले आणि तो भानावर आला. पिक्चरमधील तरुण लॅपटॉपमध्ये गडून गेला होता. अचानक त्या तरुणाने हातातील घड्याळाकडे पाहिले. त्याच्या घड्याळात रात्रीचा 1:30 वाजला होता. रोशनने ताबडतोब स्वतःच्या घड्याळामध्ये पाहिले. ओ माय गॉड, घड्याळात रात्रीचा 1:30 वाजलाय. काय हा विचित्र योगायोग. दोन्ही ठिकाणी सारखीच वेळ. रोशन पुढे पिक्चर पाहू लागला, पण आलेल्या दृश्याने त्याची बोबडी वळाली. भर थंडीत त्याला घाम फुटला. पिक्चरमधील त्या तरुणाच्या पाठीमागे साधारण 10 फूट लांब एक अनोळखी आकृती उभी होती. केस मोकळे सोडलेली बाई असावी बहुतेक. हळूहळू ती आकृती त्या तरुणाकडे सरकू लागली. जोरात ओरडून त्या तरुणाला सावध करावे असे रोशनला वाटत होते, पण शेवटी तो एक पिक्चर होता. आता ती केस मोकळे सोडलेली अनोळखी बाई त्या तरुणाच्या अगदी मागे हात लागेल
इतक्या जवळ आली होती. रोशनच्या मनात एक वेगळीच धाकधूक निर्माण झाली होती. अचानक त्या अनोळख्या आकृतीने आपला हात त्या तरुणाच्या अंगावर ठेवण्यासाठी पुढे केला. आणि पुढे पाहणार तोच लॅपटॉप बंद झाला. बहुतेक बॅटरी ऑफ झाली असावी. पुन्हा एकदा तो विहिरीच्या बाजूचा परिसर काळोखात बुडून गेला. आता फक्त चंद्राचा अंधुक प्रकाश रोशनच्या सोबतीला होता. रोशन गार पडला होता. त्याने जे काही समोर पाहिले त्या दृश्याने त्याचे हातपाय लटपटू लागले. संपूर्ण अंगावर काटे उभे राहिले. कानामागून घामाची एक धार वाहून खाली अंगावर सरकली. त्याच्या पुढ्यात एक गूढ सावली पडली होती. तशीच हुबेहूब तीच ती पिक्चरमधील केस मोकळे सोडलेली अनोळखी आकृती. रोशन त्या आकृतीकडे भीतीने पाहू लागला. अचानक त्याच्या खांद्यावर एक थंडगार हात पडला. त्याने मागे वळून पाहिले. सकाळी विहिरीभोवती गाव जमा झाला होता. रोशन बेशुद्ध अवस्थेत खाली पडला होता. त्याच्या तोंडातून फेस येत होता व हातात एक कागद होता. त्यावरील अक्षरे सहज दिसत होती. लॉग इन, सीझर आणि पासवर्ड हॉरर. रोशनला डॉक्टरांकडे नेण्याची धावपळ सुरू झाली. गावातील तरुण मंडळी सीझरवर तुटून पडली होती. त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू होता. कोणता पिक्चर टाकला होता रे मूर्खा त्या लॅपटॉपमध्ये? एका मित्राने सीझरला झापत विचारले. सीझर शून्यात बसला होता. सीझरच्या तोंडातून हलकेच उत्तर आले. तोच पिक्चर, रोशनचा फेवरेट, राम गोपाल वर्माचा डरना मना है. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.